आज मी तुमच्यासाठी गवारीच्या सुक्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। हीच रेसिपी ग्रेव्हीमध्ये कशी बनवायची हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। सर्वात अगोदर गवारीला आपण फोडणी देण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये। त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं आहे। हिंग घालून झालं की जिरं आणि मोहरी आपण नेहमीची जी फोडणी आहे ती देऊन घ्यायची आहे। मी या ठिकाणी लसूण ठेचून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्टही वापरू शकता। त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि हळदही परतवून घ्यायची। हळद 1-2 मिनिटासाठी लसणामध्ये परतवून झाली की मग यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा। कांदा घातला की त्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचे, कारण घाईच्या वेळेला कांदा लवकर शिजण्यासाठी मीठ घालायचं असतं। ठीक आहे, ही आहे आपली सगळ्यात महत्त्वाची टिप की जर आपल्याला गडबड असेल, घाईचा वेळ असेल तर आपण मीठ घालून कांदा शिजवायचा, त्यामुळे कांदा खूप लवकर शिजतो। तुम्ही बघू शकता अगदी 2च मिनिटामध्ये माझा कांदा चांगला शिजून तयार झालेला आहे। आता यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो। टोमॅटो घातल्यामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं, ज्यामध्ये भाजी खूप छान अशी शिजून तयार होते। आता मी गवारीची भाजी बनवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच प्रकारे फ्रेंच बीन्स जे असतात ना त्याचीही भाजी बनवू शकता, सुंदर लागते चवीला। ठीक आहे, आता हे टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो परतवून घ्यायचे थोडेसे आणि झाकण ठेवून 1-2-3 मिनिटासाठी टोमॅटोही शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालून घ्यायचे। पण त्या अगोदर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे आणि मग यामध्ये आपण बाकीचे जे मसाले वगैरे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये मी घरचा जो कांदा लसूण मसाला असतो तो घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 1 चमचाभर मी धनेजिरे पूड घातलेली आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हळद आपण सुरुवातीला घातली होती, त्यामुळे आता हळद घालून घ्यायची गरज नाही आहे। ठीक आहे, हे सर्व छान परतवून झालं की मग या ठिकाणी मी गवार घेतलेली आहे। ही गवार मी 1-2 मिनिटासाठी उकळत्या पाण्यामध्ये वाफवून घेतली होती, ज्यामुळे गवार पटकन सॉफ्ट झालेली आहे आणि ती आपली परतवूनही छान पटकन अगदी 5-7 मिनिटामध्ये आपली भाजी खायला आरामात तयार होऊन जाते। ठीक आहे, पण ही भाजी पूर्ण शिजवून घेतलेली नाही आहे मी, म्हणजे गवार पूर्ण शिजवून घेतलेली नव्हती, त्यामुळे झाकण ठेवून त्यामध्ये मसाला इन्कॉर्पोरेट होण्यासाठी 3 ते 4 मिनिटासाठी वाफ देऊन घेतलेली आहे। पाणी न घालताही वाफेवरच ही गवार खूप छान शिजते, शिवाय चवीलाही अप्रतिम अशी लागते। मी गवारची सुकी भाजी बनवणार होते, त्यामुळे मी ती सुरुवातीलाच थोडीशी वाफवून घेतली होती। पण तुम्हाला जर हीच भाजी ग्रेव्हीवाली बनवायची असेल तर मग मात्र तुम्ही गवारीला आत्ता या ठिकाणी गरम पाणी घालून घ्यायचे आणि त्यामध्ये पाण्यामध्येच आपण ही गवार शिजवून घ्यायची आहे। पण गवार जर तुम्ही गावठी घेतलेली असेल तर तिची शिरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत, ज्या तुरट लागतात किंवा दातामध्ये चरचर लागल्या जातात नंतर खाताना, म्हणून गवारीच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, बरं, मी सुकी गवार बनवलेली आहे म्हणून मी त्यामध्ये फक्त शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तुम्हाला जर ओली भाजी करायची असेल किंवा रस्सा भाजी करायची असेल तर शेंगदाण्याबरोबरच तुम्ही या ठिकाणी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट जे आहे तेही यामध्ये घालून घेऊ शकता, त्यामुळे चवही अप्रतिम लागते, शिवाय आपली ग्रेव्हीची भाजी आरामात तयार होते। ठीक आहे, नंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर जी आहे ती घालून घ्यायची आहे आणि तेवढी परतवून घेतली थोडीशी 2 मिनिटासाठी की आपली गवारीची सुकी भाजी आरामात तयार होते। ठीक आहे, अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।